दर्यापूर शहरामध्ये सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 11 वाजताच्या सुमारास 19 वर्षीय आरोपी ओम देशमुख याने 55 वर्षीय मृतक राजेश इंगळे यांचा खून केलेला होता। या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून चौथ्या दिवशी आरोपीला चौकशीनंतर अटक केली होती। पोलिसांनी आरोपीला शुक्रवार रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 29 सप्टेंबर पर्यंत पीसीआर दिला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व पुरावे आरोपीने नष्ट केले होते। पोलिसांच्या तपासात आरोपीने सांगितले की मी स्वतःचे कपडे, मृतकाचा मोबाईल व मृतकाच्या हातातील अंगठ्या या सर्व खून केल्यानंतर बाबडी येथील चंद्रभागा नदीपात्रात फेकून दिल्या। आता ते पुरावे शोधण्यासाठी दर्यापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती टीम शर्थीचे प्रयत्न करत आहे। गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांच्या वतीने ड्रोन व तैरानीच्या माध्यमातून चंद्रभागा नदीपात्रात पुरावे शोधण्यासाठी अथक प्रयत्न केला जात आहे। नदीपात्रात पाहणी केल्यानंतर पुरावे न सापडल्याने अखेर पोलिसांनी शनिवार रोजी दुपारी आरोपीला थेट बाबडीच्या लहान पुलावर नेले व त्या ठिकाणी आरोपीने पुरावे कशा प्रकारे नष्ट केले या संदर्भात आरोपीकडून प्रात्यक्षिक करून घेतले। मात्र तरीही पोलिसांना पुरावे हाती लागले नाही। दुसरीकडे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय चौथनकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल दांदडे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीची टीम यासह सर्व पोलीस प्रशासन बाबडीच्या लहान पुलावर तैनात आहेत। कारण या घटनेतील महत्त्वाचे पुरावे म्हणजे मृतकाचा मोबाईल, अंगठी, आरोपीचे कपडे हे असल्याचे बोलल्या जात आहे। त्यामुळे हे पुरावे शोधण्यासाठी आता पोलिसांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने या चंद्रभागा नदीपात्राला मोठ्या प्रमाणात पूर येत आहे। त्यामुळे आता आरोपीने नदीपात्रात फेकलेले पुरावे पोलिसांना सापडणार का हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पोलिसांच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून पुरावे शोधण्यास सुरू असताना बाबडीच्या पुलावर नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। कोने पे देखिए वो जहाँ पे कपड़े है ना यार, वो कोने में से जाती थी ना ऐसा तो पानी का कपड़ा अगर रहा ना तो घूम के जाता है ऐसा।